Good morning, student. Once again, welcome to the class. Today we have started new point number 8.5, the Vardhaman dynasty. With the decline of the Gupta power, many states emerged in North India. The Vardhaman dynasty was one of them. तर गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य हे कमी झाले आणि कमी झाल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्यही उदयाला आणि वर्धमान राज्य घराण्याचे जे राज्य होते त्यापैकीच एक हे राज्य होते. Prabhakar Vardhan was the king of Thanesar near Delhi. The Vardhaman dynasty was founded by him. आणि दिल्लीजवळ असणारे जे थानेसर हे ठिकाण आहे या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता आणि त्याने वर्धन घराण्याचीही स्थापना केलेली होती. His son Harshvardhan expanded the Vardhan empire up to Nepal in the north, up to the river Narmada in the south, Assam in the east and गुजरात in the west. तर हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होता आणि हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा जो विस्तार होता तो खूप वाढवलेला होता आणि त्याच्या कारकिर्दीमध्येच वर्धन साम्राज्याचा जो विस्तार होता तो नॉर्थला नेपाल, साऊथला नर्मदा रिव्हर्स नर्मदा नदी, आसामला म्हणजे ईस्टला पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात, तर इथपर्यंत त्याचा जो राज्याचा विस्तार होता त्याने केलेला होता. ही हॅड अ कॉर्डियल रिलेशन विथ राजा भास्कर वर्मन ऑफ कामरूप दॅट इज एन्शियंट आसाम. He had also established friendly relation with the Emperor of China and even sent his ambassador to the Chinese court. आणि कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम आणि तेथील जो राजा भास्कर वर्मन होता त्या भास्कर वर्मन याच्याशी त्याचे चांगले मैत्रीचे संबंध होते आणि हर्षवर्धनाने आपला जो राजदूत होता चीनी दरबारात त्याने पाठवलेला होता आणि हर्षवर्धनाने चीनचा जो सम्राट होता त्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध सुद्धा प्रस्थापित केलेले होते. The capital of Harshvardhan Empire was Kannauj. Trade flourished during his reign. He spent a large portion of his revenue for the welfare of the people. Every 5 years he would distribute all his wealth amongst the people. आणि हर्षवर्धनाने चीनचा जो सम्राट होता त्या सम्राटाबरोबर मैत्रीचे चांगले संबंध प्रस्थापित केले होते आणि त्याने त्याची जी राजधानी कनौज होती तर त्याची जी राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली आणि त्याच्या कारकिर्दीतील व्यापाराची खूप मोठ्या प्रमाणात भरभराट झाली आणि राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा असा हिस्सा जो होता तो त्याने प्रजेच्या हितासाठी तो नेहमी वापरत असत आणि दर 5 वर्षांनी तो स्वतःची जी संपत्ती होती ती सर्व संपत्ती तो प्रजेला दान करत असे. द कोर्ट पोएट बाणभट्ट wrote Harshcharit, a biography of Emperor Harshvardhan, and this text provides information on the life and achievement of हर्षवर्धन. तर हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी जो होता बाणभट्ट याने हर्षचरित्र या हर्षवर्धनाच्या जीवनावर आधारित ग्रंथ लिहिलेला होता आणि त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची आपल्याला माहितीही मिळते. Harshvardhan had become a follower of Buddhism but gave generous patronage to other religions too. And he wrote 3 Sanskrit plays, Ratnavali, Naganand and प्रियदर्शिका. तर हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा सुद्धा स्वीकार केलेला होता आणि त्याने इतर धर्मांना सुद्धा उदार असा आश्रय दिलेला होता आणि हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी जी 3 संस्कृत नाटके सुद्धा त्याने लिहिलेली होती. द बुद्धिस्ट भिक्खू युआनशांग had come to India from China during his regime. He traveled to all parts of India. तर त्याच्या काळातच युआनशांग हा बौद्ध जो भिक्खू होता तो चीनहून भारतामध्ये आलेला होता आणि तो पूर्ण भारतभर फिरला सुद्धा होता. He stayed at the Nalanda University for 2 years. On returning to his homeland, he translated many Buddhist mosques
manuscript into Chinese. आणि तो नालंदा जी युनिव्हर्सिटी होती, नालंदा जी विद्यापीठ होतं, त्या विद्यापीठात तो 2 वर्ष त्याने तो राहिला होता. आणि त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध धर्म ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर सुद्धा केलेले होते. तर हा जो आहे तो आहे युआन शांग, जो चीनहून आलेला बौद्ध भिक्खू होता. तर त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. युआन शांग ट्रॅव्हल ऑल ओव्हर इंडिया. ही हॅज वर्ड ऑफ praise for the people of Maharashtra. He writes, the people of Maharashtra are a proud people. तर युआन शांग हा पूर्ण भारतभर फिरला आणि त्याने महाराष्ट्रातील लोकांविषयी खूप मोठे असे गौरवपूर्ण उद्गार सुद्धा काढले आहेत. आणि तो जे उद्गार काढले तो म्हणतो की महाराष्ट्राचे जे लोक आहेत ते काय आहे, मानी आहे. अँड दे नेवर फॉरगेट a favor done to them, but they do not spare anyone who insult them. They will help another to distress without a care, even for their own life, and they do not harm anyone who takes refuge with them. तर त्यांनी अशा प्रकारे मोठे असे गौरवपूर्ण उद्गार काढले आहे की कोणी जर उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, आणि जर कोणी आपला अपमान केला तर ते त्याची गय करत नाही, आणि संकटात सापडलेल्यांना माणसांना सुद्धा आपल्या प्राणाचीही पर्वा न करता ते इतरांना मदत करत असतात. आणि शरण आलेल्यास ते अपाय करत नाही. तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील लोकांबद्दल त्यांनी गौरवपूर्ण असे उद्गार काढलेले आहे. नेक्स्ट जो पॉइंट आहे, पॉइंट नंबर 8, पॉवर इन नॉर्थ ईस्ट इंडिया, म्हणजे ईशान्य भारतातील राजसत्ता. तर इथे बघा, ही आहे नालंदा युनिव्हर्सिटीचे पिक्चर्स. स्टोरी इन महाभारता टेल अस अबाउट द मॅरेज ऑफ अर्जुना अँड उलुपी, द प्रिन्सेस ऑफ मणिपूर स्टेट इन ईस्ट इंडिया. तर ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील जी उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. And the state of Kamrup emerged in the 4th century CE. It was established by Pushyavarman, and his name has been mentioned in the pillar inscription of Samudragupta at Allahabad. तर कामरूप हे राज्य इसवी सन 4थ्या शतकात उदयाला आले, आणि पुष्यवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता, आणि समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख सुद्धा केलेला आहे. अँड मेनी इन्स्क्रिप्शन ऑफ द कामरूप किंग्स आर अवेलेबल, अँड द इपिक्स महाभारता अँड रामायणा यूज द नेम प्रज्योतिष फॉर कामरूप. तर कामरूपच्या राज्याचे अनेक कोरीव लेख सुद्धा उपलब्ध आहे, आणि महाभारत आणि रामायण या महाकाव्यामध्ये कामरूपचा उल्लेख हा प्रागज्योतिष या नावाने केलेला आहे. द कॅपिटल ऑफ दॅट स्टेट वॉज प्रागज्योतिषपूर. टुडे वी नो इट ॲज द सिटी ऑफ गुवाहाटी इन आसाम. तर प्रागज्योतिषपूर ही त्या राज्याची काय होती, राजधानी होती, आणि प्रागज्योतिषपूर म्हणजेच आजचे आसाम राज्यातील गुवाहाटी हे शहर आहे. इन द बुक Periplus of the Erythraeus Sea, and Kamrup is mentioned at Kiradia, or the region of the Kirat people. तर पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्यांचा उल्लेख हा किरादिया म्हणजेच किरात लोकांचा जो प्रदेश आहे असा केला आहे. द Kamrup kingdom extended in the Brahmaputra river basin, Bhutan, some parts of Bengal and Bihar. During the reign of King Bhaskarvarman, Yuan Shang had visited Kamrup. तर कामरूप राज्याचा जो विस्तार होता तो ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान आणि बंगालचा काही भाग आणि बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये झालेला होता. आणि ईशान्य भारतामधील जे कामरूप राज्य आहे त्या कामरूप राज्यात युआन शांग हा गेला होता, आणि त्यावेळी भास्करवर्मन हा तेथील राजा होता. जेव्हा हा युआन शांग त्या कामरूप राज्यात गेला तेव्हा भास्करवर्मन हा तेथील
राजा होता. इन दिस चॅप्टर वी लर्न अबाउट द डिफरंट किंगडम्स in North India that emerged in the period after the Mauryas. Similarly, we also learn about the situation in the northeastern part of India during that period. तर या पाठात आपण मौर्यानंतरच्या काळातील उत्तर भारत आणि तेथील जो विविध राज्यसत्तांचा परिचय होता तो आपण करून घेतला. त्याचप्रमाणे त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती, कशी सिच्युएशन होती तेही आपण बघितले आहे. In the next chapter, we will get acquainted with the kingdoms of south of the same period. तर पुढील लेसनमध्ये आपल्याला म्हणजे नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला त्याच सुमारास दक्षिण भारतात असलेल्या राजसत्तांचा आपल्याला इंट्रोडक्शन करायचं आहे, त्याचा परिचय करून घ्यायचा आहे. तर हा चॅप्टर आपला फिनिश झालेला आहे आणि या चॅप्टरवर आधारित काही क्वेश्चन आन्सर आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट आहे, व्हॉट डिड फा हियन राईट. फा हियन राईट यांनी काय लिहिलेले आहे. फा हियन रोट अन अकाउंट ऑफ हिज ट्रॅव्हल इन इंडिया. त्यांनी जो ट्रॅव्हल्स केलेला इंडियामध्ये त्या प्रवासाबद्दल लिहिलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आहे नेक्स्ट क्वेश्चन, राईट द एक्सटेंट ऑफ कामरूप किंगडम. कामरूप किंगडमचा जो विस्तार आहे तो लिहायचा आहे. त्याचा आन्सर आहे, द कामरूप किंगडम एक्सटेंडेड इन द ब्रह्मपुत्रा रिव्हर बसीन भूटान, सम पार्ट्स ऑफ द बेंगल अँड बिहार. क्वेश्चन नंबर 2, कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता का. याच्या आधी आपले 3 झालेले आहे आणि त्याच्यामधला 4 नंबरचा राहिलेला आहे. अनदर नेम फॉर कामरूप म्हणजे कामरूप म्हणजेच कामरूपचं दुसरं नाव काय तर आसाम. क्वेश्चन नंबर 3, मेक अ कंपॅरेटिव्ह चार्ट ऑफ द वर्धन अँड गुप्ता डायनास्टीज बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. तर आपल्याला गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा कंपॅरेटिव्हली जो चार्ट आहे तो आपल्याला खाली जे पॉइंट्स दिले त्या पॉइंट्स नुसार राईट डाऊन करायचा आहे. तर पॉइंट्स दिलेले आहे गुप्ता डायनास्टी आणि वर्धन डायनास्टी. तर फर्स्ट पॉइंट आहे फाउंडर. फाउंडर मीन्स संस्थापक कोण होते. गुप्ता डायनास्टी वॉज फाउंडेड बाय श्रीगुप्त म्हणजे गुप्ता डायनास्टीचा जो संस्थापक होता तो श्रीगुप्त होता. अँड वर्धन डायनास्टी वॉज फाउंडेड बाय प्रभाकर वर्धन आणि वर्धन डायनास्टीचा जो संस्थापक होता तो प्रभाकर वर्धन होता. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सपान्शन ऑफ द किंगडम ऑर एम्पायर. तर राज्य विस्तार कसा होता. द गुप्ता एम्पायर एक्सटेंडेड फ्रॉम पंजाब टू आसाम अँड द ईस्टर्न कोस्टल region up to Kanchi during the region of Samudragupta. Chandragupta II extended it up to the northwest, annexed the region of Malwa, Gujarat and Saurashtra in the west. तर आणि वर्धमान डायनास्टीचा जो राज्य विस्तार होता तो द वर्धन एम्पायर वॉज एक्सटेंडेड टू नेपाल इन द नॉर्थ अप टू द रिव्हर and Narmada in the south up to Assam in the east and Malwa in the west by हर्षवर्धन. थर्ड नंबरचा जो पॉईंट आहे अचिव्हमेंट मीन्स त्याचे कार्य कोणते आहे. फर्स्ट आहे इस्टॅब्लिश अ वेस्ट एम्पायर आणि सेम कार्य जे वर्धन डायनेस्टी आहे त्यांचं सुद्धा सेम कार्य आहे इस्टॅब्लिश अ वेस्ट एम्पायर. सेकंड पॉईंट आहे पॅट्रोनाइज ई आर्ट अँड लर्निंग. इथे सुद्धा तोच पॉईंट आहे पॅट्रोनाइज आर्ट अँड लर्निंग. थर्ड पॉईंट आहे मेड treaties of friendship with kings in the northwest and Sri Lanka. इथे थर्ड पॉइंट आहे मेड treaties of friendship with ruler of Kamrup and China. फोर्थ पॉइंट आहे इरेक्टेड आयरन पिलर ॲट मेहरुली आणि इथे 4 पॉइंट आहे स्पेंड फंड ऑन द वेलफेअर ॲक्टिव्हिटीज आणि लास्ट पॉइंट आहे एक्सलंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि इथे आहे प्रॉस्परस ट्रेड. तर अशा प्रकारे हा लेसन कंप्लीट झालेला आहे आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण नेक्स्ट लेसन जो आहे तो स्टार्ट करायचा आहे. सो टुडेज पिरियड इज ओव्हर.